2 पावलं फक्त. ही समोरची मंडळी आहेत, खाली बसलात तर पाठीमागचे त्रास देणार नाहीत. खाली बसा, बसा खाली. मांडी घालता येते ना, खाली बसा. डॉक्टर नितीन ढेपे, सोमनाथ सूर्यवंशी, त्याच्याचबरोबर रवी गायकवाड, शहराचे असणारे अध्यक्ष कांबळे, त्याच्याचबरोबर जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष मडिकांबे, सर्वांचीच नावं घेत नाही. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्र, सगळा खाली चला. आवाज गेलाय. तिथनं बंद केलंय का? हॅलो 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 हॅलो. तिथे सगळ्यांना विनंती आहे की 2 पावलं पाठीमागे जा. 2 पावलं फक्त. ही समोरची मंडळी आहेत, खाली बसलात तर पाठीमागचे त्रास देणार नाहीत. खाली बसा, बसा खाली. मांडी घालता येते ना, खाली बसा. डॉक्टर नितीन ढेपे, सोमनाथ सूर्यवंशी, त्याच्याचबरोबर रवी गायकवाड, शहराचे असणारे अध्यक्ष कांबळे, त्याच्याचबरोबर जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष मडिकांबे, सर्वांचीच नावं घेत नाही. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्र, या निवडणुकीमध्ये काही संकेत आहेत की जे आपल्याला पाळावे लागतात, की जे आपण पाळत नाही. ते संकेत काही आहेत. की एखादा पक्ष आपण ज्यावेळेस त्याच्या संदर्भातलं एक ग्रह करून घेतो, आपण ज्यावेळेस ग्रह करून घेतो
त्यावेळेस ते ग्रह करणं चुकीचं आहे असं मी मानत नाही. पण आपला हा ग्रह, आपली ही भूमिका त्या पक्षाच्या संदर्भात तो वास्तवामध्ये उतरवतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज आपण असला इथला मुस्लिम समूह बघितला तर तो म्हणतो मी काँग्रेसला मतदान देतो, पण माझ्या अडीअडचणीमध्ये काँग्रेसवाले मला कुठेच दिसत नाही. माझ्या अडीअडचणीमध्ये काँग्रेसवाले कुठेच दिसत नाही. आणि मग तो काँग्रेसला शिव्या द्यायला सुरुवात करतो. सालों ने मुझे इस्तेमाल किया, अनेक असं त्याची विधानं निघतात. ज्या क्षणाला आपल्याला लक्षात येतं की ज्या पक्षाच्या संदर्भातलं मी अमुक असताना ग्रह केला आणि तो माझ्या बाजूने उभा राहत नाही, त्यावेळेस आपला असताना निर्णय झाला पाहिजे की मी त्याच्याबरोबर नाही, मी त्याच्याबरोबर नाही. इथे नुसतं धर्माचं राजकारण नाही, इथे नुसतं धर्माचं राजकारण नाही, तर धर्माच्या नावाखाली जे या देशामध्ये पुरोगामी विचाराचे किंवा बदलाव ह्या विचाराचे बदल झाला पाहिजे, यांना संपवण्याचं कारस्थान चाललेलं आहे. यामध्ये कारस्थान चाललेलं आहे. हे कारस्थान जर आपल्याला ओळखता आलं नाही तर आपण त्याला बळी पडतो. आपण त्याला असताना बळी पडतो अशी असताना परिस्थिती आहे. सोमनाथ साळुंखे यांनी मांडताना लोकसभेमध्ये उद्याचं प्रतिनिधी कोणाकडे असावं आणि कोणाला आपण दिलं पाहिजे, याचा जर आपण असा विचार केला, जो उपेक्षित घटक आहे त्या उपेक्षित घटकाला सुद्धा आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. पण दुर्दैवाने इथले सगळे राजकीय पक्ष, मग त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, BJP आहे, राष्ट्रवादी आहे, एकनाथ शिंदे आहेत, सगळे आहेत, यांचं प्रतिनिधी फक्त एकच समाजाला आहे. तेही समाजाला असतं तर मी समजू शकलो असतो की न्याय आहे, पण ते तिथल्या मराठा समाजाला नाही, तर मराठा समाजामधलं जुन्या पद्धतीमध्ये ज्यांचा निजामाशी संबंध होता, सरदारकीशी संबंधित होता, जागीरदाराशी संबंधित होता, सुभेदाराशी संबंधित होता, अशाच कुटुंबापुरतं मर्यादित करण्यात आलं. आणि आजही तेच चाललेलं आहे. दुर्दैव आहे असं मी म्हणेन की फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता
हा समाज व्यवस्थेचा नुसता पुरस्कर्ता नाही तर भाष्यकार झाला पाहिजे. पुरस्कर्ता नाही तर तो भाष्यकार झाला पाहिजे. आणि ज्या दिवशी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता हा भाष्यकार होईल, त्या दिवशी इथली परिस्थिती आपल्याला बदललेली दिसेल. त्या दिवशी इथली परिस्थिती बदललेली दिसेल. आज हे भाष्यकार न झाल्यामुळे इथली लोकशाही धोक्यामध्ये आली. इथली लोकशाही धोक्यामध्ये आली आहे. आणि लोकशाही धोक्यामध्ये का आली आहे तर इथले राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आणि RSS संपवायला निघाले. ते पक्ष जरी संपले तरी त्यांचे नेते धोक्यामध्ये नाहीत हे आपण लक्षात घ्या. त्यांचा अनुयायी हा धोक्यामध्ये नाही हे आपण लक्षात घ्या. त्याचा अनुयायी धोक्यात नाही आहे आणि त्याचा नेताही धोक्यात नाही आहे. याचं कारण त्याला एकच करावं लागतं आणि ते म्हणजे RSS भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यावं लागतं. स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यावं लागतं आणि त्यांचा पुरस्कर्ता व्हावा लागतो. म्हणजे हळूहळू राजकीय पक्ष संपले तर एकच पक्षाची सत्ता राहते आणि एकच पक्षाची सत्ता राहिली तर ती हुकुमशहाची सरकार आहे हे लक्षात घ्या. ज्यांचा जन्म 77च्या अगोदर होता आणि त्या ह्याच्या कालावधीमध्ये 15-16 वर्षाचे जे असतील त्या सगळ्यांना इमर्जन्सीचे चटके काय होते हे त्यांच्या लक्षात आलं. इमर्जन्सीने आवाज कसा घोटला होता, इमर्जन्सीने मोर्चा काढणं हा कसा घोटला होता, इमर्जन्सीने तुम्ही कोणाच्या विरोधात बोलू शकत नव्हता अशी असणारी परिस्थिती आहे. आणि सरकारने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात असाल तर तुम्ही जेलमध्ये गेलात अशी असणारी परिस्थिती आहे. हे ज्यांनी पाहिलंय, हे ज्यांनी पाहिलंय त्यांनी हुकुमशाही काही असतं ते पाहिलेलं आहे. हुकुमशाही काही आहे ती पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे, भोगलेली सुद्धा. आज असणारं एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे की नाही सांगा. व्यापारी असेल तर तो भिहायलेला आहे, वकील आहे तर तो भिहायलेला आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर तोही भिहायलेला आहे. सोशल मीडियावरती लिहिणारे जे आहेत वाकडं तिकडं लिहिलं की त्याला असणारं पोलिसाची नोटीस येते. एक काळ असा होता की मी इथल्या असणाऱ्या सामाजिक जीवनामध्ये आहे, मी इथल्या असणाऱ्या राजकीय जीवनामध्ये आहे किंवा लोकांमध्ये आहे तर माझ्यावरती टीका होणारच. मग ती जरी टीका सुद्धा होईल त्या
जहरी टीकेमुळे त्याला जेलमध्ये जावं लागत नव्हतं. त्या टीकेमुळे त्याला असताना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागत नव्हतं. त्याला कोर्टामध्ये जावं लागत नव्हतं. आज आपण बघत असाल की तुम्ही एकावरती सुद्धा टीका केली की गेला आतमध्ये. यालाच लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे हे आपण लक्षात घ्या. आणि ही लोकशाही वाचवणं ही फुले शाहू आंबेडकरी विचाराचं नुसतं कार्य नाही तर कर्तव्य असं मी त्या ठिकाणी मानतो. ब्रिटिशांचा काळ होता म्हणून असताना महात्मा फुले बदल करू शकले. आज आपण बघत असाल की पुन्हा आमच्या संस्कृतीवरती आणि आमच्या धर्मावरती तुम्ही बोललात तर आपण टाकतो. त्यावेळेस माझ्यासारखा म्हणत असतो, अरे नालायका, तू पहिल्यांदा माझी माफी मागणार आहेस का सांग. काय का तुझ्याच आईवडिलाने आणि तुझ्याच बापदाद्याने या देशातला जो शेड्यूल कास्ट आहे, या देशातला जो अस्पृश्य आहे, या देशातला जो ओबीसी आहे, शूद्र आहे, त्याला तू गुलाम करून ठेवलं होतंस. आणि गुलाम करणारे कोणतं RSS BJP यांची वंशावळ. गुलाम करणारे कोणतं यांची असणारी वंशावळ कुठे जाते तर ती RSS BJP कडे जाते. अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आज तीच माणसं पुन्हा आपल्याला सांगताय की आमची संस्कृती महान संस्कृती होती. अरे नालायकांनो, ती महान संस्कृती नव्हती, ती 2500 वर्षाच्या गुलामीचा इतिहास आहे, हे विसरू नका. हा बदल जो आहे, या गुलामीचा असणारा बदल जो आहे, या गुलामीचा असणारा बदल महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार या सगळ्या मंडळींनी असणारा देशामध्ये घडवला आणि एक नवा इतिहास सुरुवात झाला. त्या नव्या इतिहासाचे आपण सगळे जनक आहात हे लक्षात घ्या. आणि ते जनक टिकवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी. ही आपली सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे. याचा कुठे नाही कुठेतरी भडका होणार हे बाबासाहेबांना दिसत होतं, जाणवत होतं. आणि म्हणून बनारस विश्वविद्यालयापुढे भाषण करताना त्यांनी सांगितले की तुमच्याकडे 2 मार्ग आहेत. एक संविधानाचा मार्ग आहे आणि एक मनुवादाचा मार्ग आहे. एक संविधानाचा मार्ग आहे आणि एक मनुवादाचा मार्ग आहे. संविधानाचा मार्ग हा उत्तरेकडे जात असेल तर मनुवादाचा मार्ग हा दक्षिणेकडे जातो. हा दक्षिणेकडे जातो. कधी नाही कधीतरी असा प्रसंग येईल की तुमचे पाय थाकण्याची ताकद आणि त्याची असणारी क्षमता ही संपलेली असेल. का एक पाय उत्तरेला, दुसरा पाय दक्षिणेला, तो उत्तरेचा पाय तुम्ही पाय किती ओढू शकता आणि दक्षिणेतला पाय किती ओढू शकता, त्याची क्षमता संपली तर शरीराचे ताण आणि 2 हिस्से. बाबासाहेबांना जे सूचित करायचं होतं की कुठे नाही कुठेतरी हा
संघर्ष येणार आहे. आणि म्हणून त्यांनी लोकांना त्यावेळेस सांगितलं की एक तर संविधानाचा मार्ग निवडा, नाही तर मनुवाद्याचा मार्ग निवडा. आता तुम्हाला मनुवाद्याचा मार्ग स्वीकारायचा आहे का? आता मनुवाद्याचा मार्ग स्वीकारायचा नसेल तर मग आपल्याला अधिकाधिक लोक आपल्या बाजूने करून घ्यायची की नाही, आणि अधिकाधिक लोक आपल्या बाजूने घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या विचाराचा भाष्यकार आपण झाला. आता ही महानगरपालिकेची निवडणूक आहे, मान्य आहे मला. किती दिवसानंतर पाणी येते? किती वर्ष अशी ही सिस्टम आहे? आता तू भाष्यकार व्हायचं असेल, तुम्हाला सांगता आलं पाहिजे, तुम्हाला सत्ता दे, मी तुला पाणी देतो. ज्यांनी 10 वर्ष नागवलं त्याला असताना पुन्हा मतदान देणार असेल तर अजून 10 वर्ष तुला नागवत बसेल. हा वस्ती पातळीपर्यंत आपण प्रचार जोपर्यंत घेऊन जात नाही, वस्ती पातळीपर्यंत आपण जो प्रचार घेऊन जात नाही तोपर्यंत तो जो ग्रासलेला माणूस आहे, सामान्य माणूसाला ग्रासलेला आहे, त्याला असताना विचार करायला संधी नाही. सकाळी 8 वाजता निघतो, संध्याकाळी 6 6:30 वाजता येतो, थकलेला आहे, मारतो एक बाटली आणि जाऊन झोपतो. त्याला वेळच ठेवलेला नाही. त्याच्या पुढे एकच ठेवलेला आहे की तू कमव आणि खा. आपण जोपर्यंत या गोष्टीची जाणीव जोपर्यंत करून देत नाही तोपर्यंत तो आपल्या बाजूने येणार नाही, हे लक्षात घ्या. तो आपल्या बाजूने येणार नाही. आणि म्हणून इथला असणारं पहिलं कार्य जो आपल्याला फुले शाहू आंबेडकरीचा कार्यकर्ता म्हणतो की मी यापुढे भाष्यकार होणार आहे, ही त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता भाष्यकार व्हायचं असेल तर मग थोडीशी प्रश्नाची जाणीव असली पाहिजे. आता हेच सोलापूर शहर चादरीसाठी प्रसिद्ध असणारं शहर, चादरीसाठी प्रसिद्ध असणारं शहर, कापड उद्योगाचं शहर आणि जगभर नावाजलेलं शहर. आज असणारं आज जे आहे तो उद्योग आपण असणारा पाहिला तर हळूहळू लयास चालल्या अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण आहे की महानगरपालिकेच्या पर्यंत ज्या सोयी सवलती झाल्या पाहिजेत त्या सोयी आणि सवलती न झाल्यामुळे इतर शहरं हा व्यवसाय इथला असणारा खेचून घेण्यामध्ये यशस्वी व्हायला लागले, तशी परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण काय तर महानगरपालिका फक्त टेंडरपुरती मर्यादित आहे. त्या नगरसेवकाचं काम काय की टेंडर काढणं, आपला हिस्सा घेणं आणि मोकळं होणं अशी असणारी परिस्थिती आहे. मोकळं होणं अशी परिस्थिती.
आज जसा मी म्हणतो की इथला विरोधी पक्षच नाही आहे. आज इथला विरोधी पक्षच नाही आहे. याचं कारण की जे आपण मतदान केलेलं आहे त्याला जबाबदार आहे. 180 आमदार एकाच जातीचे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 180 आमदार एकाच जातीचे. कुठं राहिला विरोधी पक्ष? कुठं राहिला विरोधी पक्ष? विरोधी पक्षाचं काम करायचं तर आपल्या जातीच्या विरोधात बोलायचं. काय का मंत्री आपल्या जातीचा आहे, मुख्यमंत्री फक्त आपल्या जातीचा नाही. आणि म्हणून आपण बघत असाल की या मुख्यमंत्र्याला काढून टाका याच्यासाठी असताना अनेक खटाटोप चाललेले असतात. लोकशाहीचं आणि याचा धोकाही बाबासाहेबांनी सांगितला होता की लोकशाहीचं जातीय लोकशाही करण्यामध्ये काही जण प्रयत्नात राहतील आणि ते जर यशस्वी झालं तर इतर समूहाला कुठंच जागा राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. इतर समूहाला कुठेच जागा राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण असणारं जे भाष्यकार झालं पाहिजे ते आपण असणारा सांगितलं पाहिजे की इथला असणारा सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल त्यांनी दिलेला उमेदवार हा एकाच जातीचा आहे का पहिल्यांदा बघा. त्या मतदारसंघामध्ये एकाच जातीचा उमेदवार आहे का बघा. आणि ते जर आला असेल तर एका अपक्षाला धरा आणि त्याला निवडून आणा. एका अपक्षाला मग तो त्या जातीचा का होईना एका अपक्षाला असणारा निवडून आणा. कारण निर्णय झालेला असतो या सगळ्या पक्षांच्या पातळीवरती की आपण असणारा आपल्याच समाजाच्या उमेदवाराला तिथे द्यावं. आणि त्यातून सत्ता ही एकाच समाजाची आणि एकाच जातीची आणल्या जाते हे लक्षात घ्या. याचं जर आपण भाष्यकार झालो नाही तर आपण फुले शाहू आंबेडकर विचाराचे नाहीत. हे भाष्यकार जर झालो नाही तर आपण फुले शाहू आंबेडकरी विचाराचे नाही. आणि म्हणून आपल्याला असणारं या गोष्टीचं लक्षात घ्यावं. सत्ता ही सार्वत्रिक असली पाहिजे. खरा कार्यकर्ता आहे तो असणारा निवडून गेला पाहिजे. हे आपण जोपासत आलेलो आहोत. हे आपण जोपासत आलेलो आहोत. आणि जोपासत आल्यामुळे स्टॅम्प काय मारला की ही बी टीम. मी आज त्या सगळ्या नालायकांना म्हणत असतो, बी टीम ठेवणाऱ्या नालायकांना म्हणत असतो की या माझ्याबरोबर. आणि याच माईकवरनं एक शिवी फक्त त्या नरेंद्र मोदीला देऊन दाखवा. तुमच्यात दम असेल तर एक शिवी देऊन दाखवा. त्यांना माहित आहे शिवी काय भ्र जरी काढला
आणि म्हणून जो सामाजिक कार्य करतो, राजकीय कार्य करतो, त्याला स्वतःचं चारित्र्य हे साफ ठेवावं लागतं. त्याला एक कॅरेक्टर असलं पाहिजे, एक चारित्र्य असलं पाहिजे. चारित्र्य असलं पाहिजे त्याचं. इथलेच असणारे 5 माणसं, 5 मुस्लिम युवक मध्य प्रदेशचं सरकार उठवून घेऊन गेलं आणि 1.5 महिन्यानंतर त्यांच्या असणाऱ्या डेड बॉडीज मिळाल्या. कशावरनं? तर ते मध्य प्रदेश जेल तोडून बाळगत होते म्हणून. गृहमंत्री कोण होते त्यावेळेस? सोलापूरचेच होते, सुशीलकुमार शिंदे होते. सुशीलकुमार शिंदेच होते. पण आपल्या मतदारसंघातले 5 मुस्लिम मुलं चुकीच्या पद्धतीने असताना त्या ठिकाणी पकडल्या, मध्य प्रदेशचे पोलीस घेऊन गेलेत. त्यांना वाचवावं अजिबात नाही. मुसलमानांची जी हालत आहे आज, ती याच कारणावरून आहे की आपल्यावरती अन्याय झाला आणि अन्याय करणारा जो आहे त्याच्या विरोधात ती जात नाही. त्यांनी त्याच वेळेस सुशीलकुमार शिंदेच्या विरोधात गेले असते तर मुसलमानांची देशामधली एक टेक राहिली असती आणि हा मुस्लिम समाज आज जो अत्याचार सहन करतोय तो कदाचित त्याला सहन करता आला नसता. इथला आदिवासी सुद्धा लढतोय, इथला ओबीसी सुद्धा लढतोय, इथला दलित सुद्धा लढतोय. मुसलमानांनी यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे की स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्वतःच रस्त्यावरती उचललं पाहिजे. तो मौलवी हा तुम्हाला हा सल्ला देणार नाही, हे लक्षात घ्या. याचं कारण मुसलमानांना सांगतो की तो नेकीचं जगण्याचं शिक्षण देतो. मोर्चा काढणं ही नेकीमध्ये बसत नाही आणि मौलवी त्याच्यामुळे बोलत नाही. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, उद्याची युती होईल न होईल, उद्याची युती होईल न होईल, स्वतःची हिंमत हारता कामा नये हे पहिल्यांदा लक्षात. नाही तर लय जणांचे सूर निघतात. अरे युती झाली नाही, आता काय करायचं? माझ्यासमोर असं कोणी काढतो तर उचलतो आणि एक ताण दिशी देऊन देतो. अख्खा बेजा त्याचा हल्ला की मग तो जाग्यावरती येतो आणि मग त्याला विचारायचं, त्याच्या कुबड्या घेऊन तू की चालला होतास का रे, की तुझ्या पायावरती चालला होतास? नाही म्हणतो मी माझ्या पायावरती चाललो होतो. मग अजून एक वाजवून द्यायची की आता तुला तुझ्या पायावरती चालायचं. आणि हे कार्य तुम्हाला करणं केलं पाहिजे, कारण का असे लय बाजार भोंगे आहेत की इलेक्शनमध्ये लोकांच्या मानसिक ताबा घेण्याचा प्रयत्न करतात, नामोहरण करण्याचा प्रयत्न. अरे झाली नाही होती, आता कसं काय होणार, काय होणार, अरे काय होणार म्हणजे? युती झाली नाही तरी मी जिंकू शकतो, ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे, हे लक्षात घ्या.
ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे. की मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणेच, ही मानसिकता आपण केली की आपल्याला जिंकण्याचा रस्ता मोकळा होतो. हा कसा निवडून येणार ही जर आपण मानसिकता केली तर अडचणी आहे याचाच पाडा आपण वाचत बसतो. म्हणजे आपण आपल्या उमेदवाराला काय करतो, कुजवतो. लोकांसमोर आपण असणाऱ्या आपल्याच उमेदवाराला कुजवतो. आता तुम्हीच जर तुमच्या उमेदवाराला कुजवलं तर बाहेरचा माणूस मतदान का देईल? बाहेरचा माणूस मतदान का देईल? तेव्हा आपली भूमिका असली पाहिजे की माझा उमेदवारच जिंकणार. आम्ही त्याला जिंकवणार. हे जर चार चौकात आपण बोलत राहिलो तर इथे एक 15% मतदार असा आहे की ज्याला वाटते की माझं मत वाया जाता कामा नये. त्याला तुम्ही किती समजवायला गेला, अरे बाबा वाया नाही, तो म्हणतो माझं मत वाया जाता कामा नये. आणि मग तो काय करतो की जिंकणारा जो आहे त्याला तो मतदान देतो. जिंकणारा जो आहे त्याला तो मतदान देतो. आपण म्हटलं नाही आमचा उमेदवार तर फ्रंट रेसमध्येच आहे, आमचा उमेदवार जिंकणार, की तोही म्हणतो माझं मत वाया जायचं नाही, आता ह्याला दिलं पाहिजे. हा तेव्हा हा जो सगळा भाग आहे तो महत्त्वाचा आहे असं मी मानतो. आता एक नवीन प्रकार सुरुवात झाले. हे प्रभाग आलेत. मला 2-4 कार्यकर्त्यांचे फोन आले, सर आपण असणारे ह्या सगळ्या प्रभागामध्ये बौद्ध उभे करू. अरे म्हटलं सगळ्या प्रभागात नाही उभे करता येणार. एक तर राखीव असेल तिथे किंवा जनरल असेल तिथे, ओबीसीला असेल तिथे. नाही, आपण खोटं सर्टिफिकेट आणून टाकून देऊ. म्हटलं तुझा उद्देश काय? काय नाही, 4 उमेदवार आहे, 4 उमेदवार आपण द्यायचे. अरे म्हटलं तू जिंकणार कसा? का नाही जिंकणार आपण? आणि तो त्या अख्ख्या मतदारसंघात मानसिकता फिरत नाही. आपण असणारा मी जे म्हणालो की एक जातीय राजकारण, तुम्ही असणारं एक धर्मीय राजकारण करायला निघालेलं, तुम्हाला कोण विचारणार? राजकारण आणि राजकीय पक्ष हे माणसाला केंद्रबिंदू म्हणून चालले पाहिजे. जात आणि धर्म हे जर केंद्र करून चाललात तर बाबासाहेबच म्हणाले होते की या देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज ते त्याच स्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. नाही असं नाही. राजकीय पक्ष अर्ध्या तालुक्यामध्ये आहेत, पुढच्या जिल्ह्यामध्ये नाहीत. काय का जातीय राजकारण त्यांनी केलं. जिथे जातीचा कार्यकर्ता मिळाला तिथं तो टिकला, जिथं जातीचा कार्यकर्ता मिळाला नाही तिथं त्याचा पक्षाचं अस्तित्वच नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेले असणारे धोके हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा असा जो येईल कार्यकर्ता, त्याला आपण सांगितलं पाहिजे, बाबा रे तू पुन्हा असणारा फुले शाहू आंबेडकर वाच, स्वतःच्या बुद्धीचा पॉलिश करून घे. त्याच्यावरती जंग लागलेला आहे मनुवाद्याचा, आणि तो मनुवाद्याचा जंग तुला काढायचा असेल तर तुला फुले शाहू आंबेडकर वाचलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तो जंग निघणार नाही.
आणि म्हणून उद्याच्या ह्याच्यामध्ये पॅनल पद्धतीने असणाऱ्या निवडणुका आहेत. या पॅनल पद्धतीच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात फायदेशीर कोण असेल तर दोनच आहेत. एक, फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या संघटना ज्या आहेत त्या, आणि दुसरा फायदा कोणाचा आहे तर जे मनुवादी विचार घेऊन चालतात त्यांचा. कसं मला सांगा बरं जरा. या दोघांचाच फायदा आहे, तिसऱ्याचा फायदा नाही. कसं मला सांगा. घाण ठेवलं की काय आपण सगळ्यांनी. कोणीतरी मला सांगा की कसा फायद्याचा आहे. कसा. मी गुजरातीत नाही विचारले अजून. फायदा कसा आहे तो विचारलाय मी. तुम्ही सगळ्यांनी असणारं दुर्दैवाने आपली स्वतःची बुद्धी आहे ना खुंटीला अडकलेली आहे. आणि ती खुंटीला अडकल्यामुळे तुम्हाला असणारं प्लॅनिंग कसं करावं याचा आता पिता नाही. सोलापूरमध्ये एक मतदारसंघ 30-35 हजाराचा आहे, बरोबर. आता ह्या 30-35 हजाराचा जो प्रभाग आहे, या 30-35 हजाराच्या प्रभागामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणारा मतदार किती असतो? किती असतो? निवडून येणारा उमेदवार हा किती मतांनी निवडून येतो? आता प्रत्येक फुले शाहू आंबेडकरी विचाराचा 15,000चा मतदान आहे, त्यांनी त्या चारही उमेदवारांना दिलं तर काय होणार? काय होणार? काय होणार? पण काही जणांच्या डोक्यावरनं मी असं चेहऱ्यावरनं बघतोय की हे जे सांगतोय त्यातनं आपलं मटण गेलं. महात्मा गांधी आपला गेला आणि खायदोसही गेला. म्हणजे खायदोस साठी, आणि तोही खायदोस किती तर अख्ख्या दिवसाचा असला तर मी समजू शकतो. तो खायदोस काय एका दिवसाचा नसतो, तो एका वेळेचा असतो. आणि त्या एका वेळेच्या खायदोसासाठी आपण सगळेजण बाबासाहेबांनी जे म्हटलं की सत्ताधारी व्हा, त्याला आग लावून टाकतो. आता मला सांगा, तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांना आग लावणारे आहात की नाही? कसं काय नाही? कसं काय नाही मला सांगा ना. आग लागते कशाने तर खायदोसाने. ज्यांनी ज्यांनी खायदोस घेतला त्यांनी बाबासाहेबांच्या विचाराला, महात्मा फुलेच्या विचाराला, शाहू महाराजांच्या विचाराला आग लावून टाकली, एवढं लक्षात घ्या.
अनिकेत आहे. आता तुम्ही जर आग लावलीत तर फुले शाहू आंबेडकरी विचार या देशामध्ये वाचणार कसा? तुम्ही पुन्हा अवस्था अशी आणताय की बुद्ध जिवंत राहिला, भगवान बुद्ध जिवंत राहिले, का ते त्यांचे विचार जिवंत राहिले, पण अनुयायी राहिला नाही का? अनुयायींनी आग लावला आणि पुन्हा भगवान बुद्धाला बाबासाहेबांनी 2500 वर्षांनंतर धम्मदीक्षा देऊन या देशामध्ये पुन्हा प्रस्थापित केलं. बाबासाहेब काना म्हणाले की इतिहास याची जाणीव ठेवली पाहिजे आणि जो इतिहासाची जाणीव ठेवतो तोच इतिहास घडवतो. आता तुम्ही जाणीव ठेवली का इतिहासाची, की बुद्धाच्या असणाऱ्या इतिहासाची, की बुद्धाला मानणारा वर्गच संपला म्हणून बौद्ध धर्म इथलं बौद्ध विचारसरणीच संपली. बौद्ध विचारसरणीच संपली, ती पुन्हा आणण्यासाठी बाबासाहेबांनी विजयादशमीला 1956ला दीक्षा घेतली आणि पुन्हा त्या विचारसरणीला मानणारा वर्ग हा पुन्हा अस्तित्वात आणला. आता तुम्ही ह्या खायदोसाने जर आग लावणार असाल, काही वर्षानंतर हाही विचार संपेल. तो संपला की पुन्हा अस्तित्वामध्ये आणायला तुम्ही आम्ही बघायला राहू की न राहू. कोण 100 वर्ष जगणं याची गॅरंटी देते का? कोणी 100 वर्ष जगतोय याची गॅरंटी देते का? म्हणजे मला सांगा की तुम्ही तुमच्याच हाताने स्वतःच्या पुढच्या पिढीचा कसला खड्डा करताय? माणूस मेला तर आपण काय करतो? माणूस मेला तर आपण काय करतो? काय करतो? माणूस मेला तर आपण काय करतो? जाळतो किंवा काढतो. किंवा तुम्ही आता ज्यावेळेस खड्डा करताय त्यावेळेस गाडताय कोणाला? स्वतःच्याच पिढीला ना. म्हणजे इमानदारी ही माझ्या पिढीशी सुद्धा मी ठेवत नाही. तर मी कुठं असणाऱ्या इमानदारी असणाऱ्या त्या महात्मा फुले ज्याला बघितला नाही, शाहू महाराज ज्याला बघितला नाही, बाबासाहेब ज्याला बघितला नाही त्याच्याशी ठेवू. इथे सिस्टम ही जी आहे, व्यवस्था ही जी आहे, ही आपल्याला टिकवत असते. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी जी व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेचे आपण पाईक आहोत. त्या झाडाची असणारी फळं आपण खातोय. पण त्या झाडाला पाणी घालण्याचं, खत देण्याचं कामकाज आपण करत नाही आहोत हे लक्षात घ्या. इथलं पाणी घालणं आणि खत देणं म्हटल्यानंतर आपल्या हातातलं असणारं जे मत आहे की ज्याला बाबासाहेब म्हटले होते अमूल्य मत आहे, व्यवस्था टिकवण्याचं मत जे आहे ते आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या पक्षांना देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही देतो कोणाला?
तर खायदोस देणाऱ्याला देतो. आता तुमच्याकडे पगार येतो का महिन्याचा? महिन्याच्या महिन्याला पगार येतो की नाही येतो? नाही येत. तो तुम्ही वाटता का? तो तुम्ही वाटता का? का वाटत नाही? आता जो वाटणारा आहे तो का वाटतोय? वाटणारा जो आहे तो का वाटतोय? तो याच्यासाठीच वाटतोय की जो समूह माझ्याकडे हात पसरत होता आज तो त्याच्याच दोन्ही हाताने खातोय आणि तो पुन्हा प्रयत्न करतोय की ह्याला असणारा फसवून वाटून याचे अधिकार मला असणारा काढून घेता येतात का? याचे अधिकार मला काढून घेता येतात का ह्याच्या प्रयत्नात येतो. आणि ते खायदोस घेतली की तुम्ही त्याच्या प्रयत्नाला प्रोत्साहन देताय, हात मदत करताय. बरं तो देतोय किती? महिन्याभराचं रॅशन तरी भरतं का त्याच्यातून? तो जे सिद्ध करायला बसलाय की इथल्या असणाऱ्या माणसाला चारित्र्य नाही. इथल्या असणाऱ्या माणसाला चारित्र्य नाही आणि बाबासाहेबांनी सांगितलं ज्याला चारित्र्य नाही तो इथला इतिहास घडू शकत नाही. ज्याला बाबासाहेब म्हणाले की ज्यांना चारित्र्य नाही तो इथला इतिहास घडू शकत नाही. तो इतिहास घडू शकत नाही. आणि आम्ही काय म्हणतोय की आम्हाला इतिहास घडवायचा. कुठला इतिहास? आणि म्हणून माझं आव्हान राहणार आहे आपल्या सगळ्यांना, उद्या युती हो न हो, झाली तर फार चांगलं, नाही झाली तरी मी जिंकणारच या भूमिकेने आपण असताना उतरलं पाहिजे. तुमचं जिंकणं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या युतीवरती अवलंबून नाही. त्या युतीवरती अवलंबून नाहीये. तुमचं जिंकणं हे तुमच्या ताकदीचं असणारं जिंकणं आहे हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस आपण युती करतो त्यावेळेस एक लक्षात घ्या, की ज्याच्याबरोबर आपण युती करतोय तो मनुवादाच्या विरोधात आहे म्हणून त्याच्याशी आपण युती करतो. हा मनुवादाच्या विरोधात आहे याची सुद्धा ताकद शिल्लक राहिली पाहिजे. म्हणून आपण असताना त्या ठिकाणी युती करतो. ज्या क्षणाला ज्याच्याबरोबर युती करतोय हा समोरच्याचं बावलं होणार असेल तर त्याला फेकून नेण्याची ताकद, चल हट, ही वृत्ती आपली पाहिजे. मी माझा लढा लढू शकतो,
मी माझा लढा उभा करू शकतो. मी आजपर्यंत जिंकलोय. शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, यांनी लढे उभे केले. आणि ते यशस्वी झाले. ते म्हणाले अरे हा आला पाहिजे, तो आला पाहिजे, तो आला पाहिजे, तो आला पाहिजे. अजिबात नाही. ते चालत निघाले आणि समूह त्यांच्या पाठीबरोबर निघून गेला. आपण सुद्धा त्याच स्फूर्तीतून असणारं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे की आम्ही उतरलोत, आम्ही जिंकणारच. आणि मी तुम्हाला सांगितलं की जिंकायचं असणारं सरळ सरळ आपण तिथे जिंकू शकतो. आपल्याला कोणाची मदत नको जिंकायला, पण समोरच्याला मदत पाहिजे जिंकायची, म्हणून आपण समजवता करतो. पण दुर्दैवाने मानसिकता ही आपण निर्माण करत नाही की मी माझा जिंकू शकतो. ज्यांनी ज्यांनी मानसिकता केली त्या नगरपालिकेमध्ये आपल्याला दिसतंय की निकाल आला, पैसे वाटले गेले, एकेका मताला 10-10, 15-15 हजार मतं त्या ठिकाणी देण्याचं आमिष दाखवलं. लोकांनी ठुकरवलं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. हे लक्षात घ्या. सोलापूरकरांना हे त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे. एक लक्षात घ्या. सोलापूर काय म्हणतात की आम्ही गड आहोत, आम्ही इथले गड आहोत. आता ह्या गडाला त्यांनी चॅलेंज केलंय, तुम्ही गड आहात तर आमच्या पुढं जा. तुम्ही गड आहे तर आमच्यापेक्षा पुढं जा. आम्ही गड नव्हतोच, पण आम्ही आमचं अस्तित्व निर्माण केलं. वंचित बहुजन आघाडीचं जे पॅनल आहे त्या पॅनलला 4 उमेदवारांना त्यांची जी निशाणी असेल त्यालाच माझं मतदान जाणार. तो हारो की जिंको, ते डोक्यामध्ये अजिबात आणायचं नाही की हारेल की जिंकेल. माझं मत आहे, मी माझं मत या 4 उमेदवाराला देणार. आणि ज्या क्षणाला आपण असताना हे केलं त्या क्षणाला लक्षात घ्या की आपण सोलापूर हे गड आहे हे पुन्हा शाबूत आपण ठेवलेलं असाल आणि ते ठेवाल ही अपेक्षा बाळगतो. रजा घेतो. जय भीम, जय भारत.